नमस्कार सर्वांना। तर आज आपण पाहणार आहोत बीट आणि गाजरची छान अशी पौष्टिक रेसिपी, म्हणजेच बीट आणि गाजरचं छान असं गरमागरम सूप, जे की आपल्याला पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊर्जा देणारं असतं। बीट तर असं खाऊ वाटत नाही किंवा लहान मुलं खूप त्रास देतात बीट वगैरे खायला, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, त्यांना खरंच खूप जास्त प्रमाणात आवडेल। आणि पावसाळ्यात असं गरमागरम खायची मजाच काही वेगळी असते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटा कांदा, टोमॅटो, गाजर आणि बीट घेतलेला आहे। तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही गाजर आणि बीट कमी जास्त करू शकता। इथे गाजर, टोमॅटो आणि बीट कट करून घेतलं आणि फोडणीसाठी आपण इथे कांदा, आलं, लसूण छान असं बारीक किसून घेतलेलं आहे आणि 2 मिरच्या हाफ अशा कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये हे सगळं शिजवून घेऊ शकता। कुकरमध्ये इथे बटर किंवा तूप ॲड करा आणि त्यामध्ये छान अशी जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर आलं, लसूण आणि मिरची छान अशी खमंग भाजून घ्यायची। नंतर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर मग हिंग आणि हळद सुद्धा ॲड करायची, ज्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। नंतर ह्या कट केलेल्या भाज्या आहेत ते सगळं छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी मी यामध्ये मूग डाळ ॲड करणार आहे, तर त्यामुळे काय होतं की टेक्स्चर खूप छान होतं आणि टेस्ट पण खूप खमंग लागते। तर तुम्ही पण नक्की ॲड करा, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। नंतर गरजेप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं। पाणी पण थोडंसं टाकायचं कारण की आपल्याला नंतर याची प्युरी करायची असते, त्यामुळे मग पाणी थोडंसं वेगळं करावं लागतं। नंतर मग पाणी ॲड करून 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या। 3 शिट्ट्या दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असे आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत। नंतर एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून घेतलं आणि हे सगळं छान थंड झाल्यानंतर त्याची छान अशी प्युरी करून घेतली। कढईमध्ये थोडंसं खाली बटर किंवा तूप ॲड करायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची। नंतर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। मी इथे थोडंसं दाटसरच ठेवलेलं आहे। तर किती छान पद्धतीने असं आपलं सूप तयार झालेलं आहे। आता इथे मी ना थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि यामध्ये लिंबू ॲड करायचं। तर लिंबू पिळल्यामुळे ना याला खूप छान टेस्ट येते, तर लिंबू कंपल्सरी ॲड करायचं यामध्ये, कारण की लिंबूमध्ये ना व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सीचा स्रोतसुद्धा यामधून मिळत असतो। तसेच बीटामध्ये आयरन असतं आणि गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असतं, जे की आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। तर अशा पद्धतीने पौष्टिक असं आपलं बीट आणि गाजरचं सूप आहे, ते गरमागरम सूप तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।